जय शिवराय। सध्या आपण बघितलं संतोष देशमुख यांचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। संतोष देशमुख यांचा निर्गुण खून झाला। त्यामध्येही मराठा वंजारी मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न झाला। आम्ही तेव्हाही नेहमी सांगत होतो की जातीवाद करू नका, माणुसकी म्हणून आणि गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच जातीने बघा। ते प्रकरण होतं न होतं आरोपीला आता समजा त्यांचे जे व्हिडिओ आले फोटो आले त्याच्यात सगळे लोक गैरवरले। तशाच प्रकारचं कृत्य हे आणवा भोकरदन तालुका जिल्हा जालना या ठिकाणी झालं। मारहाण करणारे मराठा समाजाचे होते आणि आम्ही वेळोवेळी सांगत होतो की आम्ही जात बघणार नाही, आम्ही गुन्हेगाराला गुन्हेगाराच्या दृष्टीने बघू। तर ज्या मराठा व्यक्तींनी त्या धनगर बांधवावर जे चटके दिले त्याचा आम्ही निषेध करतो आणि जो मारणार आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे, मोक्का लावला पाहिजे, फाशी द्या, काय करायचं करा। मराठा समाज म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार नाही। पण जो व्यक्ती ज्याला चटके दिले त्या व्यक्तीचं कृत्य हे तुम्ही बघितलं पाहिजे। त्याचे सर्व फुटेज आमच्यापर्यंत आले। आम्ही 3 दिवस कसली प्रतिक्रिया दिली नाही। त्या व्यक्तीने महाशिवरात्र होती, त्या दिवशी सर्वांना उपास असतो महाशिवरात्रीचा आणि लोक चांगले विचार करत असतात। आणि त्या दिवशी असं झालं की तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये त्या मंदिरात आला। असे व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, ते व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ते तुम्हाला मी देतो, तुम्ही क्लिप मध्ये दाखवा। हे आपण बघू शकतोय, या अशा प्रकारचे हे व्हिडिओ आहे। तो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी नग्न अवस्थेत ह्या महादेवाच्या जो नंदी असतो त्या नंदीच्या अंगावर बसून बघा कसं घृणास्पद कृत्य करतोय। आणि ज्या येणाऱ्या महिला आहे, आता या ठिकाणी आपण बघू शकतो एक महिला जातीय, तर त्या ज्या महिला येत होत्या मंदिरात त्यांना तो म्हणत होता की मी महाकाल आहे, मी महादेव आहे, महादेवाच्या लिंगाची पूजा नका करू तर माझ्या लिंगाची पूजा करा, असं त्या व्यक्तीने घृणास्पद बोलल्यावर महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे हा महादेवाच्या मंदिरात दारू पिऊन त्या ठिकाणी महादेवाच्या नंदीवर बसून आपली स्वतःच्या पेंडीची चैन उघडून घाण कृत्य तो त्या ठिकाणी महिलांसमोर करत होता। बाजूला महिलांचे भजन चालू होते। असे घाण कृत्य त्याचे त्या ठिकाणी चालत असल्याने त्याला तो त्या ठिकाणी असे घाण कृत्य करत होता। महादेवाच्या पिंडीवर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि तो म्हणे की मी महाकाल आहे, या महादेवाच्या काय पाया पडते, माया पाया पडा, माझ्या लिंगाच्या पाया पडा, असं तो त्या ठिकाणी म्हणत होता। आम्ही भजन म्हणण्याकरता गेलो होतो। महाशिवरात्रीच्या दिवशी फराळाचा कार्यक्रम होता। त्या ठिकाणी कैलास गोविंदा बोराडे येऊन किती पिंडीवर बसून नंग्या अवस्थामध्ये बसत होता। आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंग्या अवस्थामध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला। महादेवाचा आणि देवी देवताचा अपमान केलेला यो तुम्हाला सैन होतो का? आम्हाला यो सैन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही। याला माणसांना ओढून बाहेर नेलं तरी यो ऐकत नव्हता। उघडा ऊन बोंगळा ऊन यांना महादेवाची छेडछाड केली आहे, देवी देवताचा अपमान केला, हे तुम्हाला मान्य आहे का? यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, यांना शिक्षा झालीच पाहिजे। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। हिंदू धर्माचा अपमान केला, यांच्याकडे आम्हाला पाण्याची सुद्धा शक्ती नव्हती। एवढा यो घाण चित्र कामं करत होता तरी आम्ही यांना काहीच बोललो नाही। कुठल्याही व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जाणार तर, आणि हे ओबीसी नेते आता याच्यात मराठा धनगर वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या अहिल्या माता होळकर यांनी अख्ख्या भारतामध्ये जेवढेही ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी घाट बांधले, शिव मंदिर जे ज्योतिर्लिंग सगळ्यांचा जीर्णोद्धार केला। ते धनगर समाजाचे हे सगळे बांधव असताना यांनी तो आदर्श घ्यायचा। तर हे ओबीसी नेते एक वडापाव चोर तो सांगतो की जर तो नग्न अवस्थेत जो गोराडे, काय त्याचं आडनाव गोराडे, तर तो जो नंदीवर बसला आणि उघडा बसला
तर मग हे प्रयागराजला जे साधू लोक नग्न अवस्थेत फिरत होते ते काय, म्हणजे यांनी बराबरी त्या प्रयागराजच्या त्या साधू, त्या नागा साधूवर केली. हा काय साधू आहे का? जो ज्यांनी कृत्य केलं अनवामध्ये तो काय साधू आहे का? त्याची तुलना तुम्ही कशी करू शकता? हे लोक प्युअर जातीवाद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच शिरूर कासारला त्या पारधी समाजाचा तो भोसले नामक व्यक्ती, त्या धसचा कार्यकर्ता असं सगळीकडे चर्चा आहे. त्या भोसलेचं यांना जात माहीत नव्हती. यांनी मराठा 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 म्हणून 2 दिवस रान पेटवलं. तो निघला पारधी समाजाचा. आणि बीजेपीच्या त्या ओबीसी सेलचा तो काहीतरी पदाधिकारी आहे. यांना नंतर कळल्यानंतर यांच्या तो दातखिळी बसली. यांना अक्षरशः ते माघार घ्यावं लागली. म्हणजे ही इतकी घृणास्पद हे लोक कृत्य करत आहेत. मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून पूर्ण सगळ्या बांधवांना सांगतो, आम्ही ह्या प्रकरणामध्ये त्या जो मारणारा आहे, ज्याने चटके दिले त्या व्यक्तीला, त्या धनगर बांधवाला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. पण त्या दिवशी शिवरात्र होती. अख्ख्या भारताच्या लोकांना जगभर महाशिवरात्र उत्साहानं साजरी केली जाते. तर त्या महादेवाचा जो अपमान केला, जो देवांचा अपमान केला, याला पण मोक्का लागला पाहिजे. दोघांनाही सारखाच मोक्का लावून दोघांवर कारवाई झाली पाहिजे. एकालाही सोडलं नाही पाहिजे. त्याची जात पाहून त्याला नाही सोडलं पाहिजे, याची जात पाहून, मराठा समाजाचा जरी असला तर त्याची दौडची पण जात पाहून त्याला सोडलं नाही पाहिजे. शिवावर मंदिर आहे. मंदिरावर तिथे कैलास बोराडे दारू पिऊन येत होता. तिथे धिंगाणा घालतो आणि तो तिथे नंदीवर बसलेला होता समोर. आणि नंदीला चेन काढून तो असा दोन्ही तांगड्याच्या मध्ये घेत होता आणि घाण घाण शिव्या देत होता. बया मायला सगळ्याला म्हणत होता की माझ्या महादेव मी आहे, महाकाळ मी आहे, माझ्या पाया पडा, महादेव मीच आहे, माझ्याच पाया पडा. आणि हा कैलास बोराड्यावर गुन्हा झालाच पाहिजे, नाही तर आम्ही आवाज उठू. काय प्रकार झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी, काय सांगाल? काय नाव? महाशिवरात्रीच्या दिवशी जे मीडियामध्ये दिसत आहे ते जे कृत्य झालेलं आहे की कैलास बोराडेला जी मारहाण झालेली आहे, प्रथमतः आम्ही त्याचं समर्थन करत नाही. परंतु हिंदू म्हणून जे त्या कैलास बोराडेने केलेलं कृत्य आहे की जे अवघ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी त्या आपल्या हिंदू देवदेवतांचं की महादेव सर्वश्रेष्ठ समजला जाणारा महादेव, या महादेवाचं वाहन नंदीवर बसून त्या ठिकाणी घाणेरडे असे कृत्य करून आणि त्या ठिकाणी उलट पक्षी त्या ठिकाणी हजर असलेल्या महिलांना भजन कीर्तन करत असताना त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून या ठिकाणी महिलांचाच नाही तर देवीदेवतांचा सुद्धा या ठिकाणी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे. आणि उभ्या महाराष्ट्रभर हा व्हिडिओ गाजत असताना सुद्धा हिंदू संघटना या ठिकाणी एकही बोलायला तयार नाही. ही आपली अत्यंत दुःखद बाब आहे. म्हणून या ठिकाणी सर्व हिंदू संघटनांना आणि या सर्व आपल्या वृत्तवाहिन्यांना मी सांगू शकतो की आपण जर त्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या जातीचा माणूस असता तर अत्यंत महाराष्ट्रभर हे वातावरण पेटलं असतं. परंतु या माणसाने इतकं घाणेरडं कृत्य करू नये. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि या ठिकाणी इतर काही लोक येऊन त्या ठिकाणी जातीवाद पेटवण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा मुद्दा जातीवादाचा नाही हे प्रथमतः आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा मुद्दा जर जातीवादावर गेला तर आपल्या या ज्या सलोख्याच्या भावना आहेत ह्या अत्यंत दुखावल्या जाईल. मग आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी दोषीला या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे. पण विनाकारण मीडियावर या ठिकाणी तालुकावर जे वातावरण चालू आहे, ज्या ठिकाणी जो आरोपी नसताना त्या आरोपीला आरोपी करण्यात येत आहे आणि खोटं वातावरण या महाराष्ट्रभर पसरण्यात येत आहे. म्हणून मी सर्व महाराष्ट्रवासियांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे की ते कृत्य तुम्हाला हिंदू म्हणून की आपल्याला ते आवडतं का आणि ते कृत्याला आपण रोखणार का. त्यामुळे आमचं सर्वांचं या ठिकाणी हिंदू बांधव आलेले आहेत आणि यापेक्षाही मोठं आंदोलन, मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जर या ठिकाणी आम्हाला आमचा FIR कैलास बोराडेवर दाखल झाला नाही आणि त्याला मदत करणारे, विनाकारण राजकीय प्रवाहात ओढणारे, त्या गरीब माणसाचं नुकसान करणारे यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि विनाकारण कोणावरही FIR दाखल करतात तो एक तिथं हजर नसताना सुद्धा हे राजकारण पाहत महाराष्ट्रात घाणेरडं चालू आहे. परंतु जी वस्तुस्थिती बाजूला ठेवून खोटं समोर आणलं जात आहे हे कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे. हेच मी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगतो. आज आम्ही पोलिटिशियन पारद या ठिकाणी उद्या निवेदन देणार आहे. उद्या SP साहेब, परवा आणि महाराष्ट्रभर हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि खरं काय ते जनतेसमोर आलं पाहिजे आणि कैलास बोराडे याला अटक झाली पाहिजे आणि त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. जर त्यानं त्याचा काही
काही गुन्हा असेल त्याला पण तेवढीच सजा झाली पाहिजे जेवढी त्या समोरच्या आरोपीला झाली. कारण एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. म्हणून आम्ही ज्या भागवत दौड यांनी जे कृत्य केलं त्याचं समर्थन आमची कदाही करणार नाही. परंतु जो त्याच्यात आरोपी नाही त्याला सह आरोपी करणं, राजकारण त्याचं करिअर समाप्त करणं, समाजकारणाला समाजामध्ये भांडणं लावणं हे महाराष्ट्रामध्ये थांबलं पाहिजे. याच्यामध्ये करता करिता धनी कोण आहे तो बाहेर आला पाहिजे एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. आणि हिंदू देवदेवताचा अपमान केल्याप्रकरणी कैलास बोराडेला या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि जी कायद्याने शिक्षा होईल ती या ठिकाणी झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी थांबतो. भागवत दौड जो तुम्ही बघितलं ज्यांनी चटके दिले त्याचं नाव भागवत दौड आहे. त्याचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, म्हणजे आम्ही शहानिशा केल्याशिवाय आम्ही कधीच बोलत नाही. त्या भागवत दौडनी ते चटके दिलेले आणि तिथं सगळ्या जाती धर्माचे गावकरी सगळ्या जाती धर्माचे होते. त्यात साळी माळी सगळे समाजाचे लोक होते. त्याच्यात असं फक्त मराठा समाजाचा नव्हता. सगळे लोक एक झाले. त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो दारूच्या अवस्थेत होता, नशेमध्ये होता. पुन्हा ओबीसीने आता काय म्हणतो म्हणे की तो दारू पिला म्हणजे काय झालं, महादेव पितेत असं त्यांनी सांगितलं. आणि जो सांगतो त्याला विचारलं एका पत्रकाराने, TV9च्या पत्रकाराने त्याला विचारलं की तुम्ही कशासाठी गेले होते तिथं आणि काय करायला गेले होते. काही नाही म्हणे, मी महादेवाचा प्रसाद घेतला होता, तो प्रसाद घेऊन मंदिरात गेलो होतो. म्हणजे हे हिंदू आपण म्हणतो, हे हिंदू धर्माला कलंक लावणाऱ्या काही अवलादी आहे. याच्यामुळे हिंदू धर्म बुडत चाललेला आहे. तर तो त्याला हे झालं पाहिजे. पण हे जे ओबीसी नेते जे बरळू राहिले की जरांगे पाटलाचा कार्यकर्ता आहे, जर जरांगे पाटलाचा कार्यकर्ता असं तुम्ही ठपका ठेवताय, मग आता हा जो धनगर समाजाचा जो ज्याने हे कृत्य केलेले त्याच्यावर तुम्ही कारवाई करण्यासाठी तुम्ही मागणी करणार आहे का? आम्ही मागणी करतोय की त्या दौडवर कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या गोराडेचं एक स्टेटमेंट आहे की मी नावं टाकायला सांगितली नव्हती, मला यांनी नावं टाकायला लावले. तोही व्हिडिओ माझ्याकडे, तुम्ही मला तोही देतो, तुम्ही तोही दाखवा. नाव राखेल मी रात्री केलं तरी सांगितलं ना, त्याचं नाव की रोल नाही आहे. मग रोल आहे फक्त सोन्याचा. त्याचं नाव येईनच म्हणे, कसं येईन म्हणे त्याचा भाऊ म्हणून की त्याला प्रोत्साहन केलं. ते मोठी काही असं द्यायचं त्यानं त्याचं असं काही त्यांनी टाकलं वाटतं काहीतरी. मला इतकं वाद झालं. नवनाथ नाव बनवतच ना, मग त्याचं नाव काही रोल आहे ना. मी पहिले सांगेल ना, त्याला सांगितलं तरी तेच त्याचं नाव काढून त्याचं नाव नव्हतं म्हणून नव्हतंच ना. त्याचं नाव आपण तिथे उल्लेखच करेल ना, नाही म्हणून मी नाही सांगेल. त्याला तेच सांगितलं ते नव्हतं. हे पेशल होता तिथे. तुम्ही काय सांगितलं तिथं? नाही सांगितलंच नाही ना. नाही का त्याचं नाव सांगितलंच नाही. त्याचं नाव फक्त नाही सांगितलं, नाव सांगितलं. त्याचं नाव काहीच सांगितलं काही. तो व्यक्ती स्पष्ट सांगतोय की नवनाथ दौड त्या ठिकाणी नव्हता. कुठल्या तरी राजकीय देशातून म्हणा किंवा मराठा आरक्षण चळवळीत त्या नवनाथ दौड या व्यक्तीने योगदान दिलेलं आहे म्हणून कोणीतरी टार्गेट करतंय म्हणून नाही, म्हणून हे कृत्य होत आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे. जर नवनाथ दौड ही या भागवत दौडला तर फाशी झाली पाहिजे. आणि ह्या काय त्याचं नाव ते आठवत नाही मला, गोराडे, त्यालाही फाशी झाली पाहिजे, यालाही फाशी झाली पाहिजे. आणि जर नवनाथ दौड त्याच्यात असेल तर त्यालाही फासावर द्या तुम्ही. चुकीचं कृत्य करणाऱ्याला माफी नाही हा संदेश जाऊ द्या. संविधानावर आपण चालतो, इथं हुकुमशाही नाही आहे. जरी समोरच्याचं चुकलं होतं, त्यांनी महादेवाच्या मंदिरात येऊन हैदोस घातला, पोलीस प्रशासन होतं, पोलिसाला सांगायला पाहिजे होतं. हे कृत्य करणं निंदनीय आहे.